सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शुभ गुरुवार तसेच शाकंभरी नवरात्र आजपासून चालू झालेली आहे. तर सर्वांनी शाकंभरी देवीची यथाभक्ती यथाशक्ती सेवा करा. सर्वांनी कुंकुमार्चन सेवा करा. दुर्गा सप्तशतीचे सामूहिक पाठ आपल्या केंद्रामध्ये होणार आहेत. तर तुमच्या जवळपास जर केंद्र असतील तर केंद्रामध्ये जाऊन तुम्ही सामूहिक सेवेत भाग घ्या. ज्यांना नाही शक्य त्यांनी घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. तर मी तुम्हाला अनेक लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा सांगत असते. त्यातीलच आज अजून एक सेवा सांगणार आहे. तर सर्वच सेवा कराव्यात असं काही नाही. तुम्हाला ज्या सेवेंनी बाबा फरक जाणवत असेल ती सेवा तुम्ही करू शकता. आपण महाराजांची सेवा तर करतच असतो. महाराजांच्या सेवेबरोबर जगाचं पालनपोषण करणारी आई भगवती महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा आपल्या घरात झाली पाहिजे. त्यासाठी मी विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करा हे वेळोवेळी सांगत असते. त्याचबरोबर महालक्ष्मी प्राप्तीसाठी मी महालक्ष्मी अष्टकमची सेवा दिलेली आहे. त्याचबरोबर आपण अनेक सेवा करत असतो. त्यातील अतिशय उच्च कोटीची सेवा असेल तर ती श्रीसूक्तची सेवा आहे. तर त्या सेवेबद्दल आज मी तुम्हाला व्यवस्थित संपूर्ण माहिती सांगणार आहे. तरीही तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर श्रीसूक्तचं पठण का करायचं असतं हे मी सगळ्यात पहिल्यांदा सांगते. महालक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय सुंदर अशी सेवा काय असेल तर ती श्रीसूक्तची आहे. तुम्हाला माहीत असेल महाराजांची मूर्ती असेल, बाळकृष्णांची असेल किंवा महालक्ष्मीची असेल किंवा श्रीयंत्र असेल, यावर आपण श्रीसूक्त म्हणून अभिषेक करत असतो. श्रीसूक्त पुरुषसूक्त म्हणून अभिषेक करणं खूप गरजेचं असतं. तर यासाठी श्रीसूक्त पठण आपल्या घरात घडलं पाहिजे. तर श्रीसूक्त पठण करताना काय करायचं तर तुम्हाला नित्यसेवेत महाराजांच्या सेवेसोबत श्रीसूक्त आपल्या महालक्ष्मीची सेवा म्हणून पठण करायचं असेल तर तुम्ही दररोज एकदा सकाळी किंवा सायंकाळी वाचन करू शकता. ज्यांना दररोज वेळ नाही की आम्हाला शक्य नाही सेवा दररोज किंवा श्रीसूक्त म्हणणं, तर त्यांनी काय करावं, त्यांनी मंगळवारी किंवा शुक्रवारी पठण करावं किंवा गुरुवारी सुद्धा केलं तरी चालेल. कारण की मंगळवार, शुक्रवार, गुरुवार हे महालक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय सुंदर दिवस व हे देवींचे दिवस आहेत. त्यामुळे या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता. तर श्रीसूक्त हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. ज्यांच्याकडे आपल्या केंद्रातील नित्यसेवेचं पुस्तक नसेल त्यांनी देवीचं म्हणजे अनेक पुस्तकं आहेत तो किंवा बाहेर तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला ग्रंथालय जिथे ग्रंथ मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला श्रीसूक्तचं छोटंसं पुस्तक मिळेल. संस्कृत प्राकृत दोन्हीही श्रीसूक्त आहे. तर तुम्हाला जे योग्य किंवा सोपं पडेल ते तुम्ही वाचू शकता किंवा सरळ तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथून तुम्ही नित्यसेवेचं पुस्तक घ्या, त्यामध्ये श्रीसूक्त आहे. तर या पद्धतीने तुम्ही म्हणा. आणि ज्यांना वाचता लिहिता येत नाही किंवा श्रीसूक्त अवघड आहे, आम्हाला दररोज म्हणता येणार नाही, त्यांनी काय करा, यूट्यूबला लावून द्या. ज्या पद्धतीने आपण तारक मंत्र ऐकून ऐकून आपल्या सर्वांचा पाठ झालेला आहे किंवा त्याची एक लय असते त्या पद्धतीने श्रीसूक्तचं सुद्धा आहे. तुम्ही सलग जर ती सेवा करत राहिलात, ऐकत राहिलात तर तुमच्याही श्रीसूक्त पठण होईल. तर श्रीसूक्त पाठ झालंच पाहिजे असं मी अजिबात म्हणत नाही, पण आपल्या हातून किंवा आपल्याकडून एकदा तरी श्रीसूक्तचं पठण झालं पाहिजे. कारण की महालक्ष्मी देवीची ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. श्रीसूक्त आपल्या घरात पठण करा. ते म्हटल्यानंतर तुम्हाला स्वतः अनुभव येईल. दिवे लागणीच्या वेळेस म्हणू शकता, सकाळी म्हणू शकता. ज्यांना शक्य नाही त्यांनी मंगळवारी शुक्रवारी म्हणू शकता. आता संकल्पयुक्त सेवा कशी करायची तर संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला नियम असतात. तर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्प सोडणार असाल की घरात महालक्ष्मी मातेचा अखंड वास राहावा यासाठी सेवा करणार असाल तर ही सेवा तुम्ही 11 दिवस, 21 दिवस, 16 दिवस, 51 दिवस तुम्ही यथाशक्ती यथाभक्ती करू शकता. तर कितीही दिवस तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करू शकता. त्यासाठी संकल्प सोडणं महत्त्वाचं आहे. संकल्प सोडा महाराजांच्या समोर, त्यानंतर सेवेला सुरुवात करा. आता श्रीसूक्त कसं पठण करायचं तर तुम्हाला 16 वेळा दररोज 16 दिवस जर करणार असाल तर दररोज 16 वेळा पठण करायचं आहे श्रीसूक्तचं. 16व्या वेळेस एकदाच फलश्रुती वाचायची आहे. या पद्धतीने 16 दिवस, 21 दिवस, 11 दिवस तुम्ही ही सेवा करू शकता. तर संकल्पयुक्त सेवेला एवढंच बंधन आहे की मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे, बाकी कोणतंही बंधन नाही. त्याचबरोबर श्रीसूक्त आपण अजून कशा पद्धतीने म्हणू शकतो तर श्रीसूक्त म्हणत आपण महालक्ष्मीच्या मूर्तीला 16 वेळा म्हणत 16 वेळा म्हणून 16व्या वेळेस फलश्रुती म्हणून म्हणू शकतो. श्रीसूक्त वाचन कसं करायचं ते तुम्हाला सांगते. हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरजस्त्रजाम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जात वेदो म आवह ताम आवह जातो वेदो लक्ष्मी मनपगामिनीं
यस्या हिरण्यविन्देय गामश्वपुरुषान्नहम् अश्वपूर्वारथमद्या हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवये श्रीमादेवी जुषताम. या पद्धतीने हे संस्कृत आहे. त्याचबरोबर प्राकृत देखील आहे. त्याचबरोबर तुम्ही श्रीसूक्त म्हणत श्रीयंत्रावर महालक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करू शकता. ही अतिशय प्रभावी सेवा आहे. कारण जिथे श्रीयंत्र असतं किंवा जिथे श्रीसूक्तचं पठण केलं जातं तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही, अखंड वास करते. आणि जिथे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा केली जाते त्या घरात सदैव आनंदी आनंद असतो. त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा झाली पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम अवघड आहे, मान्य आहे, पण व्यंकटेश स्तोत्रसुद्धा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र, काळभैरवाष्टक, तसेच महाराजांचा तारक मंत्र, हे साधे अगदी 10-15 मिनटं लागतात या सर्वांना. पण या सेवेमुळे आपल्याला आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडलेला दिसतो. मी असं अजिबात म्हणत नाही की आज तुम्ही 16 दिवस सलग श्रीसूक्त म्हटलं तर तुम्हाला खूप पैसे मिळतील किंवा तुमच्या घरात लक्ष्मी येईल, म्हणजे खूप लक्ष्मी साठेल, असं नाही. पण आहे त्यात सुखानं समाधानानं खाणं हे सुद्धा गरजेचं आहे. फक्त भरपूर पैसा असला म्हणजे सुख मिळालं का, असं नाही. ज्या घरात आपण राहतो त्या घरात सुखानं समाधानानं 2 घास खाणं व सगळ्यांचं पूर्ण गोष्टी पूर्णत्वास जाऊन पैसा आपल्या घरात थोडाफार शिल्लक राहणं, आनंदानं जगणं, ही सगळी सेवा हे आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून या सेवा करायच्या आहेत. खूप गडगंज पैसा मिळावा म्हणून नाही. तर सर्वांनी श्रीसूक्तचं पठण करून पहा. महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा. खूप सुंदर या सेवा आहेत. स्वामी मार्ग हा अनुभवाचा मार्ग आहे. यातून अनुभव घेतल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं की हे योग्य आहे. आपल्याला इथे ना रुपया खर्च करायचा आहे. काय खर्च करायचं असेल तर ते आपल्या आयुष्यातील दररोजची 10 ते 15 मिनटं खर्च करायची आहेत. आणि आपण एक नियमच ठरवून घ्यायचा की आपल्याला देवासाठी किंवा ही स्वतःसाठी सेवा आहे, आपण देवासाठी करत नाही, ही सेवा स्वतःसाठीही करत असतो. त्यामुळे आयुष्यातली 10 ते 15 मिनटं ही आपल्या चांगल्यासाठी देवाची सेवा करा. तुम्हाला खूप अनुभव येईल. माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरात राहील. श्रीसूक्तचं पठण खूप प्रभावशाली आहे. मी हात जोडून कळकळीची माझी विनंती आहे की सलग ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा सलग दररोज वाचन करून पहा. अनुभव खूप सुंदर येतो. सर्वांना विनंती आहे, जे कोणी माझे व्हिडिओ पाहत असतील त्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही श्रीसूक्तचं पठण जरूर करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.